पावानो खतरनाक असं काम झालंय आणि महानगरपालिकेने डायरेक्ट गाडी पण बंद, गाडी अडकवले डायरेक्ट गाडी सील केली. तो म्हणला उचलला आणि भाईचा काम परचेस करून टाकलाय भाई. आय अंधेरे में दिखी नहीं रहा, सिर्फ कपड़ा दिखता है तेरा. उजाला में दिख गया. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या केम ब्लॉग्स मध्ये. तर आता आपण आलो साईबाबा मंदिरच्या इथे. हा मागचा व्ह्यू आहे आपला आणि आपल्या संगतीला आता हे दोघं जण आहेत. आता आपण युनिकॉर्न ठेवून आपण चाललो याला युनिकॉर्न जायचं थोडं. ते युनिकॉर्नवरती आपल्याला बसता येत नाहीये. आमच्या संगतीला आमचा मोठा भाई आहे, त्याच्यामुळे आता काय कसं बसता येईल. चला मग. तर मग चला मग आता जाऊया. काही चल बाईक चालव, मोबाईल बघत बसलाय. आपण चाललो आता. युनिकॉर्न आपली युनिकॉर्न आहे, इथे ठेवायची आहे आपल्याला. आणि ही आपली युनिकॉर्न, आपल्याला युनिकॉर्न ठेवायची आहे. तर आमच्या संगतीला आता वैभव असल्यामुळे बाबा काय डोळे भाई, डोळे निश्चित डोळे आणि मेन गोष्ट हा व्ह्यू. चला मग आता ही गाडी ठेवून येऊया. चला भावांनो, हा रोड तुम्हाला माहिती असेल कुठलाच आहे. या रोडची जानकारी द्यायलाच नको कोणाला. असला खतरनाक रोड आहे आपला, आपल्या आवडीचा रोड आहे. आता आपण चाललो आहे. वैभव भाऊ कसं वाटतंय पहिल्यांदाच? तर आमचा ऋतिक नाही, आज ऋतिक गेला आहे फिरायला. तर आपण वैभव आपल्याला त्याला आज. तर जरा आमचे सगळे मित्र म्हणजे चिलवाले मित्र आहेत. तर वैभव जरा जॉबसाठी फिरत होता, त्याच्यामुळे वैभवचा आपण धोका भेटलाय. राहू दे आता, तुमचा टॉपिक नंतर काढूया. बाईचा चेहरा बघा कसा झाला, नाराज झाला बाई. आता राहू दे त्याला. बिल्डिंग खाली आणि गाडी आता इथं लावली आहे. आता साहिल आपली स्कूटी काढतोय आपली. आम्ही पडत नाही, आम्ही पाडतो. चला आता बाई साहिल पटापट गाडी काढ. गाडी काढून आम्ही थोडं जातो बाहेर. तर आपण ब्लॉग सुरुवात केल्या पहिल्या कुठे जातो साहिल आपण? साईबाबापासून आम्ही साईबाबाला आता जात नाही. आमचा फिक्स आहे बोबाटा. तर आज वैभव आला आहे. आज वैभवला आपण बोबाटा खेळायला घालू. चल वैभव बस. वैभव तू बोबाटा वडापाव खाल्ला का कधी? आम्ही भजीपाव खातो, तू वडापाव खातो. चला मग. तर भाई आलो गुणाली तलाव जवळ आणि आपला गुणाली तलाव भाई खतरनाक भाई बोबाटावाल्याकडे. अरे भाई आपण मागं थांबतो, पुढं कुठं आणली गाडी? भाई आलो बोबाटा वडापाव बशी. आम्ही गाडी मागं लावतो, हा पुढे घेऊन आलाय. इथं मागं इथं या पोलच्या इथं गाडी असते आपली कंपल्सरी. आता वैभव घेऊन यायला जाऊन यावेळेस. चला मग खाऊन भेटूया सगळ्यांना, नाही खाऊन भेटू. तर इथं आपण आलो भजीपाव खायला. तर आता भजीपाव आपल्याकडे नाही आहेत. तर वैभवने आता काय वडापाव आता आणले त्याने. आता जाऊ द्या, ठीक आहे. आता भजीपाव नाही तर वडापाव खाऊया. दे रे भाई काढ. वडापाव खाऊया मग भेटतो तुम्हाला आता. तर मित्रांनो, आता आपलं खाऊन झालेलं आहे. आता इथून निघालो आहे. वैभव एवढा भेटतो ना गाडीवरती, काय सांगू आता. त्याला गाडी पण येत नाही, एवढा मोठा झाला. वैभवला गाडी येत नाही, भाऊ एकदम भेटणार असतो. मला भीती वाटली कारण ड्रायव्हर नवीन असल्यामुळे. ड्रायव्हर नवीन आईला. ह्यो ड्रायव्हरनी रायगड मारलाय, माथेरान मारलाय, एकविरा वगैरे. एकविरा 4 वेळा. एवढ्यांना फेरी झाले तरी हा घाबरतो. हे नाही त्याला साहिल माझ्या मागं कधीतरी बसवलं पाहिजे ना. आई माझे 2 कटमध्ये याची आवड आहे. भावांना मी लय शांततेत गाडी चालवतो, बोलतोय पण गाडी मी लय साधी सिंपल चालवतो. चल साहिल भाई, सिग्नल तुटलेला आहे आणि साहिल आमचा फुल रायडरमध्ये. हे लेफ्ट सेकंड मार्केट थांबला. मार तू, जाऊ दे. याला बघ अशी गाडी चालवायची असते भावांनो, अशी गाडी चालवायची असते खतरनाक अशी. आई इकडं रोड बंद झालाय रे पूर्ण. रोड काम चालू आहे पाईपलाईनचं. तर पाईपलाईनचं काम चालू आहे इथे. आईला ती बघ गाडीवर पण केले भावांनो. खतरनाक असं काम झालंय आणि महानगरपालिकेने डायरेक्ट गाडी पण बंद, गाडी अडकवले. डायरेक्ट गाडी सील केली, सील करून टाकली. बघा असं आहे महानगरपालिकामध्ये दखलाची केली ना, काम थांबत नाही. तुमची गाडी डायरेक्ट काम थांबणार नाही. आता बघा, आता हे जे गाडीवाले आहेत ना, इथे त्यांनी गाड्या लावल्या, ते इज्जतीत काढतील एकदम. म्हणजे इज्जतीत गाड्या काढतील. त्यांना माहिती आहे नाही केलं तर आई घाले डायरेक्ट काम बच्ची. म्हणजे डायरेक्ट कामच निघाय जाईल. चल ना तलावाकडे जाऊया. जर तुम्हाला मित्रांनो भाई तुम्ही गुणाली तलाव बघून वैतागला असाल, शिवाजी तलावाकडे जाऊया. काय बोलतो? शिवाजी तलाव साईडला जाऊन घ्यायला लाव.
भाई ओरा आहे भाई, ओराचा ओरा आहे, त्या नाद नका करू ओराचा. आलो गणेश तलावाकडे. चला गणेश तलावाला एक राऊंड मारून जाऊ. भाई गणेश तलावचं गार्डन छोटंच आहे आणि गणेश तलाव भाई तिथून जरा वाईब दिसते, वाईब दिसते. आणि आम्ही तिघं वाईबमध्येच नेहमी वाईब सोडत नाही. आज फक्त ऋतिकची कमी आहे. ऋतिक भाई तुम्हाला सांगतो, ऋतिक गेलाय फिरायला. तर हा ब्लॉग येईपर्यंत ऋतिक आमचा कुठे गेला ऋतिक? ऋतिक कुठे गेला आहे राहायला? ऋतिक गेलाय फिरायला कुठेतरी, काय माहिती कुठे गेलाय आता, माहिती पडेल कुठे गेलाय. घाण लोक असे लोक शब्द वापरला मी. आता व्हिडिओ बनवण्याचा शब्द वापरते का? मी शांत आहे ना. कुठे जाऊन यायचं? वैभव आमचा लय अँटिक पीस आहे, काढलंय म्हणजे करावटी करतो. मूर्त्या काढल्या. हे काय आहे? अरे मूर्त्या. अच्छा हां ते बघा गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत, POP म्हणजे पागळ आहे आणि मूर्त्या बाहेर काढलेल्या आहेत. काय टेन्शन नाही, आतमध्ये असतील मोठ्या मूर्त्या अजून, पण आता गणपती गेले, दुर्गा देवी गेले, आता त्या राहतात, ते वर येतात. भूषणी म्हणलेल्या मूर्त्या आहेत त्या वर येतात, त्या काढतात बाहेर तलाव घालवणं म्हणून. आपण गणेश तलावाच्या अपोजिट साईडला आलो आहे. तुम्हाला गणेश तलाव दाखवतो आता. हा बघू शकता बाई, गणेश तलाव एकदम मोठा आहे आणि खूप छान आहे. हे ह्यांच्या चपलाचं चाललंय, गोरेगाववरून आणले. मी डिमांडमधून आणले. डायरेक्ट HM आणले. मी डिमांडमधून आणले, मग तुमच्यापेक्षा जास्त चप्पल मला टिकते. हा सुद्धा भाई माझ्याकडे डिमांडमध्ये चप्पल आहे. आणि हे दोघे, अरे भाई अंधेरे में दिखी नहीं रहा, इसे कपड़ा दिखता है तेरा. उजाला में आ दिख गया भाई, अंधारात दिसतच नाही. तुला नाही भरोसा? तू क्लिप बघ, क्लिप दाखव. तुला दिसतच नाही. तू मुतारे बसत का कॉलेजच्या भाई, ज्या दिवशी हॉरर फिल्म शूट करणार ना त्या दिवशी ज्या तिथे कालोखात एकदा बसलेलं भाई. आम्ही ना हॉररचा शूटिंग करायचा विचार केला होता, प्रँक शूट वगैरे. तर भाई आपल्याला माणूस भेटला आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन करशील का? करेल भाई. पॅकेज पाहिजे. नाही पाहिजे, मला नाही पाहिजे. आईला 50,000चं पॅकेज तुला देऊ, मला स्वतः 10 रुपये भेटणार आहे. याला सांगतो ना कॉलेजचा तुला सीन, कालोखा जाऊन बसलं मॅडम शोधते याला. कालू काय शोधाय आता बघा, आता कालू गेल, आता कालू मध्ये फक्त मी दिसेल, साहिल दिसेल, वैभव फक्त कपडे. आणि तुम्ही घाबरू नका. बघितलं का? म्हणजे आता चारकोलवाला कोलगेट वापरतो आपण. ते पण पिवळे पडले, पांढरे आता पिवळे पडले. ते तुम्हाला नमक नाहीये, आपके टूथपेस्ट में नमक है नाहीये, इसके लिए काला आहे. चाललो आहे. तर तुम्हाला सांगतो, ते माहिती आहे का, खूप सारे असं मॅटर झालेलं की डोरेमॉनला किडनॅप करू, शिजकाचं लग्न करू. तोडलेच भाई. तर आम्ही पण आता डोरेमॉनला उचलला आणि भाईचा काम परचेस करून टाकलाय भाई. सारखा म्हणजे भाई सुनियो बिनियोचं मॅटर चाललेला. डोरेमॉन लय मध्ये उड्या मारत होता. त्याला बोललो भाई नोबिताची लढाई लढू दे, पण नाही म्हणून ह्याचा भाई डायरेक्ट खोपडा उडवून हातपाय तोडलेत. म्हणजे पॉकेट काढू शकत नाही. हो लय नोबिताला मदत करत होता, पॉकेट काढू शकत नाही. असं तुझी हीच लायकी आहे भाई. मग मी तुझा चाललाय म्हणून तर असंच डोरेमॉन सगळं येतो मी तिकडे. हो भावानं तुम्हाला वैभवचा खरा करला. वैभव इकडे असं आहे. हा दुसरा डोरेमॉन. आजी आहे ना, आता वैभव कसा दिसतोय? गोरा फक्त अंतरात गेले काळा दिसतो. जी मिस्टर एक्स आहे. कोण आहे तू? मिस्टर एक्स. हा एक्स आहे भाई, थोडं मिस्टर एक्स आहे भावानं, काही वाईट समजून. अंधारात गायब होतो. तो आमचा ब्लॉग बघतो का पूर्ण? हा मग नक्की. अरे एन्जॉय करतो. बघू काय सांभाळ पाठ. अरे बघू काय फोन. अच्छा भाई, भावाचाच फोन नाही, जाऊ द्या. शूट करतो भाई. ब्लॉग नसेल तू बघितला आता जर का थांब, ब्लॉग बघतो. नाही बघितलं ना तू गेलास. चेक करू थांब आपण थोडं. थांब चेक करू, काढ मोबाईल. भाई आत्ता बघतोय. थांब बघू. अरे हे बाबा बघितलंय मी. बघू किती बघितलं. लाईक तुझा लाईक पण केलं नाही आणि फॉलो आत्ता केले भावानं. फॉलो आत्ता केलं. 63 झाले व्ह्यूज. ते व्ह्यूजचं सोडून दे.
दारा आयडीत जा, किती ब्लॉग बघितले बघू दे मला. बोलतो ब्लॉग आता हा बोलतो ब्लॉग ना तुला. पण बघितले तिने बघितलेत, कधी बघितले तुला माहिती तरी आहे का? हा नाही, हा नवीन नाही बघितला मी. घे. सबस्क्राईब केलं नव्हतं म्हणून मला कळलं नाही. भावाने सबस्क्राईब पण नाही केलं आणि असा माणूस त्याला कान पडला पाहिजे. थांब जरा, थांब नंतर भेटतो मला. आता वैभवची झालेली धुलाई करून वैभव असं वाटतं रडतोय. रडतो का वैभव भावा तू? ब्रेकअप झाला रे त्याचा. ब्रेकअप नाही, त्याला आता तुडवलाय ना मी. वैभव तुला आयडिया, आम्ही वैभव बोलतो माझ्याकडे पैसे नाही राहत, काय नाही राहत. त्याला बोललो बघ तिकडे ना तिथे असे पूर्ण असे गर्दी असते. तुम्हाला आता समजा दिसेल गणपती विसर्जन तिथं असे गणपती विसर्जन जातात आणि तिथे ना अशी गर्दी असते खूप जास्त. तर त्याला काय बोललो, तिथे एक कोपरा पकड, तुला रुमाल देतो टाकून आणि तिथं तू बस एकदम असं 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 तोंड कर, असंच तोंड कर, असं तोंड कर. भाई नाही बघ, दिवसाला नाही 1000 लोक येतील. 1000 लोकांमधनं तुला ना मी वाजवतो 100 जणांनी 500 दिले ना, 500 बोल 100 जणांनी 10,000 रुपये दिले तरी झाले तुझे भरपूर सारे पैसे. दिवसाला अर्निंग भाई. जिथं तू जॉब मध्ये महिन्याला 25,000 कमवतोय हे नाही, जिथं महिन्याला तू 25,000 कमवतोय तिथे इथं दिवसाला कमवशील भाई. दिवसाला तुझे 10,000 कुठे नाही गेले भाई. कुणाला करणार आहे आता? तुला बोलले ना मी, तुला मी दाखवतो ना. कुठं बसायचं आपलं काय प्लॅनिंग करले. ह्या दोघांनी ठरलंय कुठं बसणार आहेत भाई. माझं काम ठीक आहे. वाजवणार जमुरा नाचणार हे नसणार. जंबुरे स्पॉट काय काय कुठं बसायचं आपलं डायरेक्ट ताजला ह्यो वाजवणार आहे, हा नाचणार आहे असा उड्या बिड्या मारणार. झोपायचं. लॉज मध्ये जायचंय. ते नाही, हा ना साहिल वाजवणार नाही, साहिल वाजवणार आहे, हा नाचणार आहे. ऋतिक ते टोपी कोणाचे पैसे मागणार असतात, दे भाई पैसे दे. गायला कोण बसेल? आणि भाई आपलं एकच काम भाई. हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं KM ब्लॉग्स मध्ये. आम्ही एवढंच करणार, यांचं शूट करणार भाई. कारण प्रमोशन करणार कोणतरी पाहिजे ना. मग पैसे नाही पुरवणार. तुम्ही पैसे मला पुरवणार भाई. वडापाव वारी मागलोय माहित आहे का? रोज गाडी काढली की पहिला बोबाटाला जायचं, त्यानंतर दुसरीकडे जायचं. बोमाटा प्रमोशन करतो. आणि बोबाटा तर नाही म्हणत लय दा बोबाटा आमचं रे. आणि मध्ये ब्लॉग लयच पैसे घेत नव्हतं म्हटलं. आता निघतोय तिकडे. कपल गेलं ह्याला काय करत त्यांची तर लाईफ ह्याला जाम पंचायत आहे, कपल चालले आहेत, हे त्याला चाललंय, भेटली, ते तुला नाही चाललंय. भेटली चलतो कशाला लोक? आता तुझ्याकडे नाही तर काय करशील काय दोन भेटले ते का? भाई. आहेत आमच्या ऋतिकडे 2 आहेत, ऋतिकडे आमच्या 2 आहेत 2. मग म्हणून सांगतो तुला, आमचे ब्लॉग बघत नाही ना. आमचा ब्लॉग बघत नाही ना. तुझ्याकडे एक नाही, आमच्या तिकडे 2 आहेत. भले आमच्याकडे कोणी त्याला नसेल. पटली तर ह्याची जलन झाली. मग आता त्याला पटत नाही, तोंड बघून तर आम्ही काय करणार? बोलतो अरे बघ ना कपल तिकडे चालले. लवकर खेळण्याचं चॉकलेट बघ बोलतात. काय म्हणतो? कोण बोलतात तुला? कोण बघून बोलायचं चॉकलेट बॉय तू. तू ते चॉकलेट सारखं दिसत. चॉकलेट डार्कच असतं की गोळा असतं का? तू डार्क चॉकलेट असेल, डार्क चॉकलेट कडू लागतं. डार्क फॅन्टसी. हा व्हाईट चॉकलेट पण खातो. मी खातो. मी आम्ही ब्राऊन वाले खातो जास्त करून. तू डार्क आहे, डार्क चॉकलेट असं वाटतं ना. ते चॉकलेटला ना, ते चॉकलेटला असं कढईमध्ये पाक करपवलं असं चॉकलेट. व्हाईट वाला खातो. व्हाईट वाले चॉकलेट खातो. जास्त झालं. हसून हसून मागं पाडलं. बघा ह्यो पहिल्यांदाच आलाय आणि हा येडा झालाय आमच्यामध्ये. आता इथं राहतो काय? आता आलं उजेडाच्या रस्त्यात आणि आता वैभव व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला लोकांना. वैभव मागे बघ. बघा आता वैभव व्यवस्थित दिसत असेल. आता वैभव म्हणजे ठीकच दिसणार. आणि इकडून तो तलावाला आम्ही पूर्ण असा येडा मारून आलोय. तर वैभव दमला, यो दमला. आता सांगणार नाही दमला, पण हा दमला, हा खपलाय माणूस. आलो आता गाडी जवळ आहे. चला वैभवला घरी सोडूया. वैभव जातो घरी. मला काही नाही, आणून सांग. वैभवला घरी सोडतो ना. आम्हाला काम आहेत ना. आम्हाला काम आहे त्याला, नाही तर बस तू बस. तर चला टाटा गणेश तलाव. गणेश तलावला टाटा करून आम्ही चाललेलो आहे. आम्ही 3 जण आहे, चाललो. चला आलो राजधानीपाशी. तर राजधानीपाशी याला सोडूया. चला भाई टाटा, निघतो आता आम्ही. चला रे आरामात जा भाई. तर मित्रांनो आता वैभवला सोडलं आहे ना. आता आम्ही चाललो घरी. साहिलला घरी सोडतो. तिथं खाली युनिकॉर्न उभी आहे माझी. तर युनिकॉर्न घेईल आणि मग जाईल मी पण. साहिल भाई आता फुल केसरीचं काम चकाचक आहे. आम्ही चाललो. चला मग आता घरी जाऊया. तर आता आपण आलो आहे साहिलच्या बिल्डिंग खाली. गाडी लावली. ही आता आपली ते युनिकॉर्न आहे. हिला घेतो आणि जातो मी पण घरी. चला युनिकॉर्न घेऊन घरी जाऊया आपल्या. तर मित्रांनो आपण पोचलो बिल्डिंग खाली आपल्या. आता चाललो घरी. नाही आपली स्कूटी, आपली ज्युपिटर, आपली क्वीन इथं उभी राहिलेली आहे. साईडला बी केले.
आपल्या बिल्डिंगमध्ये कंस्ट्रक्शनचं काम चालले म्हणून साईडला उभे गेले. तर आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून टाका. आता आपला 4था ब्लॉग आहे, तर ब्लॉगला सपोर्ट करा.